मकर संक्रांती निमित्त सुगडाची पूजा कशी करायची हा व्हिडिओ पाहूया आपण। सुगड किंवा वाणाची पूजा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे। मकर संक्रांतीला आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांती निमित्त सुवासिनी बायकांनी सुगडाची पूजा करायची असते। ते सामान कसं बनवायचं ते पाहूया। गाजर, पेरू, बिब्याचे फुलं, गहू, गव्हाची ओंबी, ज्वारी, ऊस, हरभरा, तीळ ते पाहूया। सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे। तीळ, तांदूळ, ऊस, भुईमुगाच्या शेंगा, हरभरा, गाजर, पेरू, बोर सगळं सामान मिक्स करायचं। हरभरा घेतलेला आहे, भुईमुगाच्या शेंगा, ऊस, बोर, गव्हाच्या ओंब्या बारीक हे करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित निवडून, पेरू, ज्वारीचा कणीस, तीळ घेतलेले, तीळ टाकायचे, तांदूळ, बिब्याची फुलं मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित। अजून गाजर टाकायचे। मला अख्खी गाजर भेटली, छोटी छोटी गाजर टाकलेले आहे। आता आपण बोळके घेतलेले आहेत। बोळक्यांना सुगड म्हणतात। ते स्वच्छ पुसून घ्यायचेत आपल्याला। खण पण म्हणतात। तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। स्वच्छ पुसून घ्यायचेत आपल्याला। आता एक पाटावरती एक कपडा अंथरून घेतलेला आहे, नवीन कपडा। त्यावरती पानं ठेवायचे आपल्याला। नागवेलीची पानं ठेवलेली आहे। त्यावरती थोडे थोडे तांदूळ ठेवायचे। आपण मिक्स केलेलं वाण आहे ते आता सुगडामध्ये भरून घ्यायचे। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते। आमच्या इकडे अशी पद्धत असते, अशी मी दाखवलेली आहे तशी। तुमच्या इकडे कशी पूजा करतात नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा। भरून घ्यायचं आहे आपल्याला। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवरती प्रेस करा। भरून झालेले आहेत आता आपले सुगड। आता आपल्याला एका एका उजव्या साईडने पानावरती ठेवून घ्यायचे आहेत। ठेवून घेतलेले आहेत आता आपल्याला पानावरती गणपतीची पूजा करायची आहे। गणपती मानून सुपारीची पूजा करायची आहे। अगोदर हळदी कुंकू, अक्षदा, तीळ वाहून आपल्याला एक फूल वाहून पूजा करायची आहे आणि मग नंतर सुगडांची पूजा करायची असते। आपण आता दिवा लावून घेऊया। दिवा लावून गणपतीला ओवाळून घ्यायचं आहे आणि नैवेद्यासाठी तिळाचा लाडू दाखवणार आहोत आपण। आता आपल्याला सुगडांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। आमच्या इकडे दोरे बांधत नाहीत, कुठे कुठे दोरे बांधतात। अशा प्रकारे पूजा करायची असते आणि मग नंतर मंदिरात जायचं असते। त्या फूल वाहून घेऊया आपण सुगडांना। आता
नैवेद्यासाठी आपण हे लाडू ठेवणार आहोत, तिळाचे लाडू एक मस्त अशा प्रकारे तिळगुळ ठेवून झालेले आहेत. आता आपल्याला तांदूळ आणि तीळ व्हायचे आहेत. तिळाचा खूप मान असतो संक्रांती. आता दर्शन घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर मंदिरात जाण्यासाठी ताट कसे भरायचे ते दाखवते मी. एक सुगड घ्यायचं आहे आपल्याला, सुगड बरोबर न्यायचं असतं मंदिरामध्ये. आणि जो वाण मिक्स केलेला आहे आपण सर्व भाज्यांचे, ते तिळगुळ, हळदी कुंकू, पान घ्यायचे ओटीसाठी देवींना भरायला, खोबरं, खारीक, हळकुंड, सुपारी, अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आपल्याला. मंदिरात जाताना विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जातात, गणपतीच्या, महालक्ष्मीच्या. आपण जे सुवासिनींना वाण देतो तशा प्रकारे आपण सुवासिनींचे जे कुठल्याही प्रकारचा दागिना असेल तर तो देवीला ओटी भरण्यासाठी आपण घेऊन जाणार आहोत. तर मी नथी घेतलेले आहेत, ते घेऊन जाणार आहे मंदिरामध्ये. आणि फुलं, अगरबत्ती लावण्यासाठी घेऊन जाणार आहे मंदिरामध्ये. तीळ असतात ते बायकांना हळदी कुंकू लावल्यानंतर भांगामध्ये भरण्यासाठी आणि अक्षता देवाला वाहण्यासाठी घेऊन जाणार आहे. हे अशा प्रकारे ताट भरून घेऊन मी मंदिरात चाललेली आहे. तर मंदिरातनं आले, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातून, गणपती महालक्ष्मीच्या मंदिरातनं आले. आता तुळशीची पूजा करायची आपल्याला. आल्या तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे. आम्ही तुळशीमध्ये सुगड ठेवत नाही, कुणी ठेवतात. सीता सावित्रीचा वंसा, जन्मोजन्मी वंसा असं म्हणून 3 वेळा तुळशीला वाण द्यायचं असतं. ते आपण वंसा बनवलेला असतो ते फूल ठेवून अगरबत्ती ओवाळून आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे तिळगुळाचा आणि दर्शन घ्यायचं आहे तुळशीचं. आणि मग नंतर देवघरातली पूजा करायची. अशा प्रकारे तुळशीची पूजा झालेली. आता सुगडं ठेवलेले असतात, ते एक सुगड नेलेलं असतं, तर राहिलेले 4 आहेत. त्याचे आल्यानंतर नैवेद्य दाखवून, नैवेद्य अगोदरच दाखवायचा असतो आणि मग आल्यानंतर परत पूजा करायची आणि दर्शन घ्यायचे. आता आपल्याला देवघरातले जे देव असतात त्यांची पण पूजा करायची. हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि सुवासिनींना वाण देतो त्याप्रमाणे आपल्याला देवघरातील देवींना वाण द्यायचं असते. हळदी कुंकू वाहून फुलं वाहिलेले आहेत. मी हे देवीला वाण दिलेलं आहे. नागिनीचं पान, खोबरं, हळकुंड, सुपारी आणि आपण वाण देतो ते नथी दिलेले, नथ ठेवलेली आहे मी देवीला. मंदिरात पण नथ घेऊन गेले होते. नंतर आपल्या सुवासिनींना द्यायचं असते वाण. ओटीचं जे सामान असतं ते सर्व देऊन देवींची पूजा करायची असते. तर सीता सावित्रीचा वंसा, जन्मोजन्मी वंसा असं म्हणून आपल्या देवघरातील देवींना वाण द्यायचं आहे, वंसा द्यायचा आहे. अशा प्रकारे देवींना वाण दिलेला आहे. तर नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आपल्याला देवाला, देवघरातील देवांना नैवेद्य दाखवायचा. पुरणपोळीचा नैवेद्य असतो. अशा प्रकारे दूध, भात, आमटी, भजी, कुरडई, पापड
तूप अशा प्रकारचा नैवेद्य आपल्याला देवांना दाखवून घ्यायचा आहे। खाली ताटाखाली पाण्याचा चौकोन केलेला आहे मी, त्यावरती नैवेद्य ठेवून देवांना दाखवून पाणी फिरवून घ्यायचे आणि पूजा झाल्यानंतर घंटी वाजवून घ्यायची आपल्याला। अशा प्रकारे आपली आज पूजा झालेली आहे। मकर संक्रांतीचे सुगड कशी पुजायचे याविषयी माहिती सांगितलेली आहे। आपल्याला जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स